हाऊ टू हँडल हर्ट. दुःखापासून कसे सावरायचे. कधी असा विचार आलाय का, काही गोष्टी मनाच्या आत खोलवर दुखावतात आणि त्या दुःखातून आपण बाहेरच येऊ शकत नाही. तुम्हाला पण असं झालं आहे ना? कुणीतरी काहीतरी म्हणालं आणि तुम्ही म्हणाला इट्स ओके, कुणी बोललं तर बोलू दे. बट डीप इनसाइड ते दुखणं बसलं आणि आजही बसलेलंच आहे. Some words stay longer than they should. Some memories refuse to fade, and some people leave scars, not just wounds. आपण हसतो, बोलतो, जगतो, पण आतमध्ये कुठेतरी काहीतरी तुटलेलं असतं. Because what hurts us most isn't always what others did. It's what we keep telling ourselves after they are gone. मी पुरेसा नव्हतो, मी पुरेशी नव्हती, ती माझ्यावर प्रेम करत नव्हती, तो माझ्यावर प्रेम करत नव्हता, तो मला विसरला किंवा ती मला विसरली. या विचारांनी आपण स्वतःला शिक्षा देत असतो. कधी कधी आपण वेदना नाही तर त्या आठवणी धरून ठेवतो, कारण त्या आठवणीत एक ओळखीचं जग असतं आणि ते जग आपण स्वतः निर्माण केलेलं असतं. यू सी, हर्ट डझंट केअर अबाउट टाइम. इट कॅन बी मंथ, years, but suddenly one memory, one word, one photograph brings it all back. And we say, I'm fine, but deep down inside, we are not. And that's okay, that's totally fine. मी पण तशीच होती. कुणीतरी माझा विश्वासघात केला आणि मी म्हटली इट्स ओके, होतं हे असं, ठीक आहे, चालतं सगळं. पण रात्री मी खूप रडली, कारण मला स्वतःलाच खोटं सांगणं थांबवता येत नव्हतं, कारण माझं स्वतःचं मन माझ्याशी खोटं बोलू शकत नव्हतं. सो acknowledging hurt is not weakness, it's honesty. So feel it, accept it, because denial delays healing. बऱ्याच वेळ काय होतं ना, की आपण ॲक्सेप्टच नाही करत. त्यामुळे ॲक्सेप्ट करायला शिका. जेवढं लवकर ॲक्सेप्ट करणार तेवढ्या लवकर आपण हील होतो. What hurts you today is actually teaching you what needs healing. सो त्या दुःखातूनच ताकद जन्माला येते. त्या तुटलेल्या भागातूनच प्रकाश बाहेर येतो. डोंट हेट युअर पेन. लिसन टू इट. इट्स नॉट युअर एनिमी. इट्स युअर गाईड. सो कधी कधी मन म्हणतं मी थकलोय, पण आत्मा हळूच सांगतो तू अजूनही जिवंत आहेस. दॅट मीन्स you still have a chance to rise, to love, to live. So everyone has been hurt by friends, family, by people they trusted. आणि लक्षात ठेवा, आपण ज्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला हर्ट करतात. आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी कुणीतरी दुखावलं आहे. बट यू नो, what defines you is how you respond. You cannot control how people treat you, but you can always control your reaction and your energy. Forgiveness doesn't mean forgetting. It means freeing yourself from the pain that keeps you stuck. There are 5 ways to handle hurt. The first way, calm and grounded. कुणी डिसरिस्पेक्ट केलं तरी शांत राहा. Because your peace is more important than their opinion. लक्षात ठेवा, तुमची मनाची शांतता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे कुठल्याही दुसऱ्या गोष्टींपेक्षा. कारण जर कुत्र्याने आपल्याला चावलं म्हणजे आपण त्याला उलटून चावत नाही. आपण तिथून निघून जातो आणि डॉक्टरकडे जाऊन आपण स्वतःवर इलाज करतो. म्हणजेच आपण स्वतःला हील करतो. तसंच या हर्टला पण ट्रीट करा. कुणी हर्ट केलं, कुणी डिसरिस्पेक्ट केलं, तिथून निघून जा आणि स्वतःचं मन शांत ठेवा आणि स्वतःला हील करा. सेकंड, डिस्टन्स इज अल्सो लव्ह. डिस्टन्स डझंट मीन हेट. इट मीन्स चूजिंग युअरसेल्फ विथ कंपॅशन. आणि तिसरं आहे, प्रोटेक्ट युअर एनर्जी. निगेटिव्हिटी ड्रेन्स पॉझिटिव्ह एनर्जी. तुमची मनाची ऊर्जा सगळ्यात मौल्यवान आहे, लक्षात ठेवा, आणि ती जपा. तुमची ऊर्जा, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची एनर्जी तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका. तुम्ही स्वतःवर त्या गोष्टीचा उपयोग करा. चौथी गोष्ट म्हणजे द पॉवर ऑफ सायलन्स. कधी कधी शब्द काही बदलत नाहीत, बट सायलन्स इज द लार्जेस्ट आन्सर टू द रिस्पेक्ट.
लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मौन व्रत धारण करता हे सगळ्यात मोठं तुमचं उत्तर असतं. 5वं, टर्न पेन इंटू पॉवर. तुमच्या दुःखातूनच तुमची ताकद जन्म घेते. यूज इट टू ग्रो, नॉट टू हेट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लेट गो करायला शिका. लेट गो टीचेस अस पीस. इट्स नॉट गिव्हिंग अप, इट्स ग्रोईंग अप. आपण धरून ठेवतो कारण आपल्याला वाटतं सोडलं तर आपण हारतो किंवा हारलो, पण तसं नाहीये. ट्रूथ इज लेटिंग गो इज नॉट losing, it's freeing yourself from the pain. It gives space for everyone involved to learn, to evolve and to heal. सोडून देणं म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं आणि स्वतःसाठी हिलिंग निवडणं आहे. त्यामुळे लेट गो करायला शिका. ॲक्सेप्टन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट. ॲक्सेप्ट करा आणि तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे मी जे बदलू शकत नाही त्याला मी प्रेमाने स्वीकारतो. ॲक्सेप्टन्स म्हणजे मी स्वतःसाठी शांतता निवडतो. ॲक्सेप्टन्स म्हणजे मी माझ्या आयुष्याला नवा अर्थ देतो. कुठलीही गोष्ट होल्ड करून ठेवू नका. होल्ड करणे म्हणजे दुःख रिपीट करणं, आपण त्या सायकलमध्ये अडकतो. सो लेट गो म्हणजे त्या सायकलला तोडणं, त्या सायकलला ब्रेक करणं आहे. म्हणून लेट गो करायला शिका. माझ्या एका व्हिडिओत लेट गोचं मी सगळं दिलेलं आहे, कसं लेट गो करायचं. प्लीज तो व्हिडिओ बघा आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात यूज करा. बाउंड्रीज सेट करा. जेव्हा तुम्ही नाही म्हणता, तुम्ही स्वतःला हो म्हणत असता, ते लक्षात ठेवा. त्यामुळे त्या बाउंड्रीज सेट करा. फॉरगिव्हनेस युअर फ्रीडम. फॉरगिव्हनेस इजंट फॉर देम, इट्स फॉर यू. फॉरगिव्ह नॉट टू एक्सक्यूज बट टू रिलीज. आपण बऱ्याचदा म्हणतो, आपण रागात असलो की, कुणीतरी आपल्याला हर्ट केलेलं असले की, विश्वासघात केला की, मी त्याला कधीच माफ नाही करणार. But months later we realize my anger was my prison. So forgiveness means I won't let that happen. That person control my peace anymore. तुम्ही दुसऱ्याला तुमच्या इमोशन्सचा कंट्रोल किंवा शांतीचा कंट्रोल देऊ नका. मी त्यांना माफ केलं कारण ते योग्य होते म्हणून नाही, तर मी त्यांना माफ केलं कारण मला माझं मन शांत हवं होतं. मला माझा पीस हवा होता आणि मी ते डिझर्व करत होती म्हणून मी माफ केलं. दॅट्स रिअल फ्रीडम. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. वेन यू आर हर्ट, बी जेंटल विथ युअर सेल्फ. डोंट से आय एम स्टुपिड, आय ट्रस्टेड. Say I loved, I believed. That's the beauty. तुम्ही तुमच्या मित्राशी जसं प्रेमाने बोलता तसं स्वतःशी बोला. Say to yourself, मला माहीत आहे हे दुखतंय, मी हर्ट झालीये, पण मी यातून 100% बाहेर निघणार आहे आणि मी यातून सावरत आहे. You are strong, you are healing, I'm proud of you. हे स्वतःला तुम्ही म्हणा, हे सांगा. सेल्फ कॉम्पॅशन डझंट मीन विकनेस, इट मीन्स ह्युमॅनिटी. रिमेंबर, नॉट एव्हरीवन यू लूज इज अ लॉस. सम रिजेक्शन्स आर redirections to something far better. Protect your peace and set boundaries. Let your silence speak louder than revenge ever could. कधी कधी देव जे हवं आहे ते देत नाही, कारण तो जे योग्य आहे ते देतो. You deserve peace, you deserve healing, you deserve freedom. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा फ्रीडम स्वतः निवडतात. तुम्ही फॉरगिव्ह करा आणि स्वतःला मोकळं करा. सो नेक्स्ट टाइम you ask yourself, what hurts me inside? Answer gently. It's just a part of me that still believes in love, still hopes, still feels, and that's not weakness. That's humanity. Because the most beautiful souls are the ones that have been broken and still choose to love. Beyond five senses, share freely, heal deeply. यथा चिंतयति तथा भवति. तुम्ही जसा विचार करणार तसाच तुम्ही बनणार. सो थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. थँक यू.